बोल भाई, काय बोलतो? काय नाही आलोय. कसं वाटतं भाई त्र्यंबकेश्वरात आलो चालू करा. भाई, ज्योतिर्लिंगाचं दर्शन करतोय आपण पहिलं. वाली ती वाली आठवण येते. अरे वा 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 भाई, आमचा निखिल हा आमचा खूप जुना मित्र भारतामध्ये आला. ठीक आहे भाई, भावना इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. बाहेरच्या देशातनं इकडे आलं आहे आणि आता आम्ही त्याला ज्योतिर्लिंग आहे जे खूप महत्त्वाचं आहे. आणि पुढच्या हप्त्यामध्ये बघायला गेलं तर अशी महाशिवरात्री आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही त्याला टाईमला भेटून म्हणून या हप्त्यामध्ये ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून आम्ही त्याला देत आहोत. जय महाकाल, हर हर महादेव. काय बोलणार यार, आयुष्य येतोय. आयुष्य कसं आहे? आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. आणि तुमच्यासारखे मित्र असले तर अजूनच भारी पण आहे. येतं आता आता येत आहेत खूप खास लोक, ते खूप खास आणि खूप खास आहे. वेट, थांबा जरा, थांबा थांबा थांबा. ते हरवलेले आहेत. आयुष, आयुष जिमला चालला? जिमला चाललास? हे बघ इथं बसलेत. मग चालेल, पुढे पोहोचलो आपण आता. आपण आता बसलो आहे कसाराला. कसारा हा एक उगम लोकेशन आहे जिथून आपण कळसुबाई, कात्राबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड आणि असे प्रचंड गडकिल्ले आहेत जिथे आपण जाऊ शकतो. या मार्गे जाता जाता आपल्याला एक घाट लागेल. त्या घाटाचं नाव आहे कसारा. खूप त्याचे उद्दिष्ट म्हणजे बोलायला जाईल तर आपण तिथे भूतांचा जो प्रहार आहे तो खूप भयंकर आहे. तुम्हाला मांजरी, उंदरं वगैरे तिथं भयंकर दिसतात. तिकडे नका बोलू, इकडे बघा. माणूस तो बाहेरचा आहे, मी आतला आहे. बघ तिकडे बा बोला. समोरला जाणार पुढे हा. तर आपण चाललो कसाराला. आपलं महादेवांचं जय महाकालचं मंदिर आहे तिथे त्र्यंबकेश्वरला. खूप जुनं पुराणं मंदिर आहे आणि तिथे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या थँक्यू त्या मंदिरामध्ये नाही ना बाद झाला बाई. आता मला कंटाळा आला. बस झाला बाई, बस झाला. हे तू नाही बोलला, काहीतरी बोल. बस झाला बोललो ना, बस झाला बोललो मी. बस झाला. आता व्ह्यू बघत. सुगंध, मस्त सुगंध येत होता वॉशरूममध्ये. कसं वाटलं खूप वर्षांनी असा सुगंध घेऊन तुला? छान छान छान. नाक माझे तृप्त झाले. आता पुढचं काय प्लॅन? साहिल तुमचा प्लॅन सांगा साहिल साहेब. साहिल थांबणार रोल होतोय भाई, जाते. हां, तर आपण आता चाललो आहोत. अशोक भाऊ बाहेर उभे आहेत तर आपण आता निघू अशोक भाऊंकडे. गाडीचा नंबर सांग. गाडीचा नंबर 3948. फ्लॅश नाही का? मोरया, मोरया. काहीच नाही. काहीच नाही. पाच मिनिटाचा बहुत बबल ब्रेक आहे. पटकन आवरून घ्या. टॉयलेट, वॉशरूम, नाश्ता वगैरे करून 5 मिनिटामध्ये रिटर्न इकडे या. सर, तुमच्या बॅगवर काय आहे? ॲक्च्युली ते मी रिसेंटली आय एम केम फ्रॉम UK, सो द टॅग हॅजन बीन रिमूव्ह फ्रॉम दॅट. ही दाखव. राईट ओव्हर हिअर यू कॅन सी. काय मुंबई काय? इट्स मुंबई टू UK. Oh, okay. न्यू कॅसल. आणि ही छोटीशी बॅग म्हणजे I believe in backpacking. So yeah. Keep your bag over there. सकाळचे वाजलेत 5. हो, कसं वाटतं? एक्झॅक्टली 5 वाजले. थंडी, आणि आम्ही आता पोहोचलोय थंडी. त्र्यंबकेश्वरला. हो, खूप प्रसन्नमय वाटतंय. साहिल, आयुषला प्रसन्नमय वाटतंय भरपूर. तुम्हाला कसं वाटतंय? आता माझे पाठ दुखते आधी तर. जरा विचार करा, कॅमेरा अँगल नीट पकडा. ओके, दिसले पाहिजे ना. हा, दिसले पाहिजे. समोर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. आम्ही आता चाललोय. अरे अरे, शर्ट बदललंच आहे. जय जय महाकाल. खूप भारी.
कसं वाटलं दर्शन घेऊन? प्रसन्न वाटलं, पण ते 2 सेकंडमध्ये काय झालं कळालंच नाही. आपण असं 1 तास लाईनीत उभे राहतो आणि फक्त 2 सेकंडसाठी मूर्ती दिसते, मग असं फॉर्मॅट होऊन पण जातो. तोच तर एक्सपिरियन्स असतो ना. तोच एक्सपिरियन्स असतो, बरोबर आहे. पण हर विसरून हर जातो. महादेव. सुकून. आपण तेव्हा समजत नाही आपल्याला, महादेव की नगरी. नंतर आठवतं. नंतर आठवतं. अच्छा अच्छा असं होतं. तिकडे बाकडे पूजा नाही करू शकत. पण छान वाटलं. एक्झॅक्टली 1 तासात आमचं दर्शन झालं. 5:30ला आपण लाईनीत होतो, इकडे चंद्र 6:30ला आता बाहेर. इकडून सूर्य येईल. पण सूर्य तर आले ना. सूर्य तो त्या साईडला होता. ट्यूबलाईटचा होता. मंदिर जरा डिस्कोरेशन मध्ये आहे. साहिल, आपण आता कुठे चाललोय? याला आपण आज चाललोय मस्त ब्रह्मगिरी पर्वतावर. तिथं महाराज आपले भोजनाथाने आपले जटा आपटून गोदावरी नदीचं निर्माण केले, तर आपण ते बघायला चाललोय आता. धन्यवाद. कृपया माईकची अवस्था करून द्यावी. अवस्था व्यवस्था रे बाबा. आमच्या आयुष सरांनी आमचा आज नाश्ता स्पॉन्सर केला. कसं वाटलं तुम्हाला नाश्ता निखिल खाऊन? सरांनी आमची ट्रॅव्हल ट्रिप काय होतं? ट्रॅव्हल ट्रिप स्पॉन्सर केली आहे निखिल सरांनी. बाकी ना आयुष हा, इंटर्नशिपची हा? चक काय मग साहिल, कसं झालं दर्शन? एक नंबर भाई. मजा आली. शांतता. मित्रांसोबत पण देवस्थान किती सुंदर वाटतं. तरी मित्रांसोबत आहे, कोणासोबत आहे. परिस्थिती जाम खराब आहे. मुक्तादेव मंदिराला आम्ही चालू शकतो कारण आम्हाला एक्सपिरियन्स आहे, पण आयुषसारख्या लोकांना काय बोलणार. मी मस्त चालतो. 2-2 मिनिटांनी ब्रेक घेत आहे. एकदम इकडे आलोय आता मुक्तादेवी मंदिर, आणि आम्ही चाललोय मंदिर अजून मंदिर पुढे. मंदिर किती छान सुंदर मंदिर मंदिर. सुंदर आहे. ओ मुक्तादेवी माते तुझे. जय. हा, बोला आता काय परिस्थिती आहे? ते आला भाई आशीर्वाद. भाई आता सगळं ब्रह्मगिरीकडे जाण्याला मार्ग. हा, आता बोला काय परिस्थिती आहे? कोण आले रे? ये. भाई सपाट रस्ता आलाय. महाकड नेला गोप्रो. अरे वा रे, काय रस्ता दिसतोय बघ ना. सपाट रस्ता आलाय. किती छान रस्ता दिसतोय है ना साई? खाली मावशीला येऊन किती सुंदर रस्ता वाटतोय बघ ना. किती सुंदर वाटतोय बघ ना. आयुष बस इथे. ओय, हे बघ. वाव यार. हे बघ खालचं बघ. वाव यार. सो ब्युटिफुल यार. Yes, Corey. And Rishabh, are you on track? You're doing good. Not good. वाट लावली आता. वाट लागली आहे. आहा, किती सुंदर यार. हे सूर्यप्रकाश जेव्हा आपल्या चेहऱ्यावर येतात, असं प्रसन्न सारखं वातावरण होऊन जातं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? खूपच प्रसन्न वाटते. हो. असं दररोज ट्रेक करावं असं नाही वाटत. कधीतरी ठीक आहे. हा. ठीक आहे, आज लागलेले आहेत. मंदिराचा शर्ट घालतो, कामाचा शर्ट घालतो. आता थोडं स्टीप, मार्गात वन्य प्राण्यांचे आता थोडी स्टीप चढाई आली, राईट? अस्तित्व आहे. वन्य प्राण्यांची डिवचूक करू नका. पर्स, बॅग, मोबाईल, दागिना, किमती वस्तू लहान मुले सांभाळा. लहान मुले. हे मला सांभाळा. येस, चला ह्याचा पकडा. म्हटलं इथं माकडं आहेत, हम्म, जरा सांभाळून चाला. हम्म. आपले दागिने, वस्तू, मोबाईल, कॅमेरा, बाळ, कॅमेरा. त्यांचा हात पकडा आणि सुरक्षित ठेवा. जर गेलं तर भरचूक नाही, तुमचं मौल्यवान वस्तू जातील. सो तातडीने लक्षपूर्वक आपलं संपर्क साधा. येस. लँडलाईन नंबर 900456 @ आयुष.
मित्रांनो, आपण युजली ट्रेकिंग करत नाही, पण काय असतं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण खूप अडकलेला असतो आणि दररोजची वर्दळ आपल्याला असं वाटतं की हेच आपलं जीवन आहे. पण कधीतरी वेळात वेळ काढून मना रात्री निघान सकाळी या आणि सकाळी दिवसभर आपलं ट्रेक करा. त्यात जे सुख आहे ना, हे जे निसर्गरम्य वातावरण, हे जे कोवळं कोवळं ऊन जे अंगावर पडतं तुमच्या, त्यात तुम्हाला कळतं की आपण काय हरवतो आहे आयुष्यात आणि काय असलं पाहिजे. एक दिवस तो तुमचा बाकीचे 6 दिवस भरवतो. धन्यवाद. साहिल, तू काहीतरी बोलत होता की हे जे पर्वत असतात हे पावसाळ्यात कसे दिसतात? निसर्गरम्य कसं आहे म्हणजे? यांचं जे तुम्हाला हा जो आडवा पट्टा दिसतोय, हां, पट्टा जो आता आहे ना, जो उन्हामुळं त्याचं पूर्ण पानं सुकले, गवत सुकले. तुम्ही जर पावसाळ्यात याल, हिरवंगार आपलं धबधब्यांनी भरलेलं मस्त आपलं निसर्गरम्य वातावरण तुम्ही तुमच्या नयनरम्य डोळ्यांनी पहा. साहिल काय झालं रे? काय ना भाई, प्राणी चावत राहतात बघा. काय चावला आता आपण एक नवीन. पण तू पुढे का गेलास? भाई आता कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. मला चावलं म्हणून बोललं तर काय, तुम्ही लोक यावर मागून हळू. आयुष चांगलं एक्सप्लेन कर. आयुष एक्सप्लेन कर ना काय झालं साहिल सोबत. तर साहिल साहेब नेहमीप्रमाणे पुढे पुढे करून गेले. पुढाकार घेऊन पुढे पुढे गेले. त्यांना वाटलं मी ट्रेकर आहे मोठा. अरे पण सांग नेमकं काय झालेलं तिकडे? खूप सारे माकडं होते. येतो मी त्याच्यावर येतो. वनरक्षक होते तिकडे. तर आपले साहिल साहेब टना 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 करून पुढे पुढे गेले. माकड आले आणि दादा माकड दादा काय करू दादा बॅग घ्या जरा. मग दादाला काय झालं सांगा. इकडे या दादा, जवळ या. इथे 2 आणि अजून मागे डोक्यात टाका पडलं. माकडाने मग हळूच मुक्का घेतला. लव बाईट आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. आज आहे ना, आज वीक चालू होतोय. तर एक चांगली सुरुवात. पण तुम्ही काय बघितलं? काय करायचा प्रयत्न करत होते माकड? आधी माझ्या अंगावर येते इथपर्यंत आले. तू मागे आला. साहिलने पुढाकार घेतला. जर का आला अंगावर आला. बॅग होती. आणि माकड कोण आहे आता? मी दुर्गुडे तो आला इथून अशी उघडत होता. तेवढा साहिलने असं केला, तो चावला असा. अरे आणि बॅग कशी उघडत होता तो? तेच डायरेक्ट दाखवायला पाहिजे ना भाई. आणि सगळे असे लाईनीत होते ना आपण सगळे. तर जर 4-5 माकड एकसाथ आले असते तर डॉमिनोज सारखे सगळे खाली पडलो असतो आपण सगळे. तरी तो एक दादा येऊन गेला आपल्यासोबत, महादेववाले सोबत. बजरंगबली. महादेवांचं दूत आला असंच समजू आपण. फायनली वी रिच्ड. हे मराठी आहे दादा, आपण कुठे आहोत भान ठेवा त्या गोष्टीचं. आपण जिंकलो आणि जिंकलो? आपण करून दाखवलं की काहीच मराठी सगळं शक्य असतं. फक्त तुमच्यात हिंमत हवी, तुमच्या हृदयात हिंमत हवी. आता आम्ही आलो आहोत ब्रह्मगिरी मुख्य दर्शन. तो उभा करतो. काय बोललो तू? कसं चालायचं आणि काय होणार? माझं पुण्या
एरोप्लेन मध्ये पण असंच वाटतं. ती मजा इथं घ्या. अरे तू बसलाय ना विमानात? मी बसलो एकदा. कधी रे, कुठे जात होता? मी चाललेलो, माझी मीटिंग होती बिझनेसची तिरुवनंतपुरमला. तर तिथे माझे काही व्यापारी मित्र. चला हे बघ ना किती स्टीप आहे, डायरेक्ट 90 डिग्री आहे. जटामंदिराकडे जाऊया. अरे हे बघ ना किती स्टीप आहे बघ. येस. हा एक खड्डा दिसतो ना, हा एक खड्डा, हा एक खड्डा. दोन्ही शंकर भगवानचं गुडघ्याचे निशाण आहे. गुडघे टेकलेले शंकर भगवानचे. हे दोन्ही गुडघे टेकून मग इकडे शंकर भगवाननी जटा आपटले. हे रेषे रेषे दिसतात, हे शंकर भगवानचे जटेचे निशाण आहे. जटातून गंगा गोदावरी मोकळी केली. मग इथून गुप्तरूपात दुसरा पार शेजारी गंगाद्वारे, ते गंगाद्वारे निघतं. तिळून खाली त्र्यंबकेश्वर कुशवर्त कुंड, नाशिक, पंचवटी, पैठण, नांदेड आंध्रामध्ये वाजते. इथून जसं लहान मुलगं जन्माला येतं तसं गंगा गोदावरीचा जन्म झाला. जशी मोर वाद जली तशी मोठी होत जली. नाशिक पंचवटीपासून मोठं पात्र होतं. म्हणून संत नामदेवांनी वर्णन केलं, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही यमपुरी. म्हणून जन्माला आले हो एकदा तरी ब्रह्मगिरीचं दर्शन झालं. काय करतोय आता? आणि दुर्गुडे शेठ आले आता. अरे ते बघ, हे काय झालं? हे काय झालं? Monkey bite. मंकी बाईट. कुठल्या हॉस्पिटलला गेले सर? रेबीज. काय बोला डॉक्टर? काय बोलले? रेबीज पॉझिटिव्ह झालं. कुठे कुठे दिलं इंजेक्शन? दिलं पाहिजे. दुर्गुडे यांना बोच्यावरती 2 ए इंजेक्शन. ए ए रेबीज पॉझिटिव्ह झालंय का? चला चला, पॉझिटिव्ह. खरंच कर. हात नको लावला केळ्या. सॉरी. साईला पण कुठे आलोय? आपण आलोय स्वामी समर्थ केंद्रामध्ये. बोला, कुठे आलोय आपण? श्री स्वामी समर्थ केंद्र, स्थान त्र्यंबक. तर आपण बघू शकता तिथं गोशाळा आहे, स्वामींचा मठ आहे. मागच्या साईडला आपण जेवणाची सोय आहे तिथे. हे बंद आहे. अरे साईडला आहे, साईडने. मग कसं वाटतं मित्रांनो जेवण करून? महाप्रसाद. अस्तर झाला, अस्तर. पाचव्यांचा जेव्हा नाही 12 जेव्हा चालू केलाय हा गोप्रो, तेव्हा हाच प्रश्न आहे, कसं वाटतं जेवण करून? जेवण करून ऐक ना, आज खूप छान वाटलं मला जेवण करून. धन्यवाद. हो. काय नाही, रात्रीचा कंटेंट. ए ते काय शिव त्रिशूल त्रिशूल आहे बघ. हा, आपण तिकडे. तुला माहिती आहे का, आपण वरतून बघितलेला बोललो बघ एक मळ सारखं तिथं काहीतरी आहे. डोंगरावरून हे बघितलेलं होतं बघ. ते नाही ते होतं. हे होतं तो तिकडचा तो पॅच, आपण तिकडे होतो. तो मधला जो यू आहे ना, हा, तिकडे जायचं होतं. कटोरी. येस. पण का नाही गेलो आपण? कारण की थोडं टाइम नव्हता आपल्याकडे. टाइम मंकी पण बोचकलं ना. आणि मला मंकी मला प्रिकॉशन लवकर होतं. मी काय म्हणतो, हा व्लॉग येणार ना नक्की? चला येणार भाई, तो ब्लॉग येईल yahoo.com वर. तरी पाठव त्याच्यावरचे. हे पाठव व्हॉट्सअपला. एकच क्वेश्चन. तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस समाप्त झाला आहे. आता आम्ही जातो एका सराला. अजून वेळ आहे. अजून खूप काय एक्सप्लोर करायचं अरे काही नाही. आयुषच्या अकॉर्डिंगली कसाराला आयुष तर म्हणतो आता गाडीत जाऊन झोपणार. थांबा झोपू दे त्याला. ऑफ झाला का? नाही चालू आहे. हो कुठे ट्रेन? अरे ह्या ट्रेनने झूम होते का काय रे? हे थांब इथं स्क्रीन नाही का?
मी गणेश आहे. यशवंत पप्पाचा मित्र तुझ्या. पप्पाचा मित्र आहे. नीट चाल. समोर बघ, समोर बघ, समोर बघ. बंद कर ते. हे बंद कर. हे काय नेतो रे, खिशातून काय नेतोय? चल ना ट्रेननी जाऊया. चल भाई बंद करतो.